तर या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. धावा लागल्या 7 आणि या ठिकाणी पहिला गडी बाद झालाय. या विकेट सहित या ऐकूया एक सुपर हिट सॉन्ग. यस डीजे. सात बारा कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला. झटक्यात झाली धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहतो इनफिल्डला ब्रेक केलंय. चेंडू इंटू दी गॅप मध्ये कव्हरअप झालाय. पहिल्या चेंडूवरती सौरभच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. पहिलं हॅलो 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 12 धावा धाव फलकावरती 12 रन. पहिलं षटक झालंय परिपूर्ण. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज निशांत. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावांची गती जर आपण बघितली जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती 13 रन येथे मात्र पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने धावांची गती जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पुढील चेंडू यावेळेस चांगल्या अनुषंगाने हा चेंडू पाहायला मिळाला होता. बॅटर बीट झाला होता परंतु एक धाव मिळते 22च्या माध्यमातून आणि धावा लागल्या धाव फलकावरती. ते म्हणजे 14 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज निशांत यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. पुन्हा आता गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू घेऊन राऊंड विकेटचा वापर करताना आपण पाहतोय निशांत. यावेळेस सरळ बॅटचा वापर ऑफ साईडला करण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि यावेळेस दुसऱ्या विकेटचं पतन होताना बॅटर सौरभ बॅक टू दी डगआउट गॉन.
सर्व संघांना निवेदन आहे की आपल्याकरता डगआउट उपलब्ध आहे. त्या डगआउटमध्ये आपण स्थानपन्न व्हायचं आहे, बसून घ्यायचं आहे. तेथे आपल्याला थंड पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे, याची नोंद घ्या. जे संघ आहेत, जे खेळाडू वर्ग आहेत, आपणास निवेदन आहे की डगआउट या ठिकाणी आपल्यासाठी आहेत, तेथे आपण विराजमान व्हायचं आहे. नवीन बॅटर येतोय कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये. कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी निशांत करताना आपण पाहतोय. तर चौथ्या क्रमांकावरती फलंदाज कौस्तुभ आपण पाहू शकाल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा यावेळेस करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. एक धाव जरूर मिळत आहे. एका धावेसहित जर आपण चेक केलं तर धावा लागल्यात 15 रन या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. खूप छान पद्धतीने आपण पाहतो हे षटक आतापर्यंत निशांच्या फेवरमध्ये आहे. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, प्रेझन्स ऑफ माइंड चा पुरेपूर वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळालाय. गुड बॉलिंग बाय निशांत. पुढील चेंडू यावेळेस देखील टप्पा चूक ठेवला. शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या अनुषंगाने चेंडूचा टप्पा मेंटेन केला, कौतुक करावं लागेल निशांत त्या गोलंदाजाचा. धावांना अंकुश लावलाय आणि आतापर्यंत कमालीची गोलंदाजी करताना परशुराम स्पोर्ट्स कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना आपण त्याला पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अंतिम चेंडू घेऊन राऊंड विकेट. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल होताना तिसऱ्या विकेटचं पतन. धावा आहेत 15 आणि 15 या धावसंख्येवरती कल्याण ब संघाचा तिसरा गडी बाद. एसडीच Yo, yo, honey, singer. ਮੁੰਡਿਆਂ ਨੂੰ ਚੜਦੀ ਠਾਰੀ 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 ਉਹਦੀ ਹੀਟ ਤੇ ਮਰ ਜਾਣੀ ਪਾਉਂਦੀ ਭੰਗੜਾ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਬੀਟ ਤੇ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਬੀਟ ਤੇ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਬੀਟ ਤੇ धन्यवाद डीजे. आज या ठिकाणी आपण आदरणीय ललितजी वजे सरांना देखील पाहणार आहोत. महाराष्ट्राचे आणि संपूर्ण भारताचे ज्युनियर नाना पाटेकर या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय. संपूर्ण आज महाराष्ट्रभर आपल्या देशभर त्यांची छाप या ठिकाणी पाहायला मिळते. ज्युनियर नाना हे त्यांचं निकनेम आहे आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना पाहतोय. ललितजी वजे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज ओम या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. कशा अनुषंगाने ओम गोलंदाजी करेल. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 3 धावा दिल्या आणि 2 विकेट. इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर निशांतला आपण बघितलं आणि यावेळेस ओम येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एका इनिंग करता 20 मिनिटांचा अवधी आहे, याची नोंद घ्या. गोलंदाज ओम. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट डाव्या हाताने गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळते. पहिल्या चेंडूवरती धावा लागल्या 16. धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, परंतु निशांतने चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या आणि षटक क्रमांक 3 मध्ये ओमला आपण पाहतोय. एक डावखुऱ्या यष्टीचा गोलंदाज गोलंदाजी करताना ओव्हर द विकेट डाव्या हाताने पुन्हा एकदा. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर मिळेल. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. धावा लागल्यात एका धावेसहित स्कोर कार्डवरती. त्या म्हणजे 17 रन 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू फेकलेत. तिसरा चेंडू यावेळेस ओमला बीट केलं चेंडूने. एक धाव जरूर मिळते. चांगली फील्ड झाली. अचूक फेकी या ठिकाणी पाहायला मिळाले आणि प्रोग्रेस कार्डवरती आपण जर बघितलं तर धावा लागल्यात 18. ॲज अ लिटल ॲज अ मेकल. थेंबे थेंबे तळसाचे प्रमाणे आपण पाहतोय. संघ पुढे चाललाय. कल्याण ब अनुषंगाने ओम देखील चांगली गोलंदाजी करताना सर रवींद्र जडेजा. कालचा स्पेल परंतु या वेळेस पाहतोय जागा बनवली. सेल्फ रूम क्रिएट अँड देन बॉल गेट्स इनटू द 4 रन. यस डीज
तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आदरणीय सन्माननीय श्रोत ललितजी वजे सरांचं आगमन झालंय. अर्थात सर्वांचे लाडके नाना, ज्युनियर नाना असे मात्र महाराष्ट्राचे ज्युनियर नाना या ठिकाणी उपस्थित झालेत. नाना वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ऐकूया पुढील समालोचन आदरणीय ललितजी वजे अर्थात ज्युनियर नाना यांच्या आवाजामध्ये. हॅलो. धन्यवाद. बरं वाटलं राहुल, तुला पाहिल्यानंतरच आमच्यासारख्यानं घाम फुटून जातोय. पण घाबरायचं असं हे चुकीला, घाबरायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला आणि त्यानुसार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. आजचे या मैदानावरचे सामने छत्रपती संभाजी क्रीडा मैदान, बेटेगावची सुंदरता ओळख निर्माण करणारे हे मैदान. या मैदानाची खासियत खूप वेगळी आहे मित्रांनो. हे मैदान बेटेगाव या गावामध्ये असलं तरी देखील छत्रपती संभाजी ज्यांनी 13 वर्षात 13 भाषा अवगत केल्या, 60 किलोची तलवार हाती घेतली, मोगलांना कडून सोडलं, असे ते छत्रपती संभाजी महाराज. 27 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे, 28 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. टळवण्याचा प्रयत्न केलेला डाव्या बाजूने हा चेंडू खेळला गेलेला आहे. सीमारेषा पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी मात्र एक चेंडू आणि 3 फिल्डर या ठिकाणी धावलेले आहेत, तरीही मात्र यश पदरी पडलेलं नाही. आणि या ठिकाणी मात्र सुरुवात 4 धावांनी केलेली आहे. 28 धावाचं लक्ष समोर ठेवताना 4 षटकानंतरचा मात्र पहिल्या षटकातला पहिला चेंडू 4 धावांसाठी सीमारेषा पार, आर पार चौकार. पहिलं इनिंगच्या वेळेला मात्र अक्षय नावाचं तुफान या मैदानामध्ये होते. 1:05 बरोबर पहिला चेंडू या मैदानामध्ये फेकला गेला आणि आत्ता दुसरा चेंडू तयार. सरळ स्टंपवर यष्टीवर आदळलेला चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा अडवण्यामध्ये यश 1 धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावे या ठिकाणी मात्र धावून रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 धाव पूर्ण केलेले आहेत. सुंदरसा खेळ या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळत आहे. जास्त मोठं लक्ष जरी समोर नसलं तरी मात्र कर्तव्य पूर्ण करण्याची गरज आहे, कारण क्रिकेट सगळ्यात पवित्र जसा समाज या भारतामध्ये ब्राह्मण समाज एक अत्यंत उत्तुंग शुद्ध वर्ण आणि एक शुद्ध आचरणातला समाज मानला जातोय, गणला जातोय, तसा क्रिकेट अत्यंत शुद्ध प्रिय शास्त्रीय शुद्ध किपिंग करणारे. ग्लोव्ज आपण काढून टाका. किपिंग ग्लोव्ज नाही, ग्लोव्ज टेनिसमध्ये ग्लोव्ज वापरले जात नाहीत, कृपया प्लीज. आयोजकांची विनंती आपण मान्य करा. 6 धावा. तिसरा चेंडू यष्टीचा बाहेर जे चेंडू टळवलेल्या पाहूया. या ठिकाणी मात्र पॉईंट कडचा हा चेंडू अडवलेले 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. 1 धावेनंतर मात्र धावसंख्या पोहोचते याची 7 वर. या ठिकाणी आमचे राहुल धानवा कमी वयात सुंदरशी कॉमेंट्री ज्याने आत्मसात केली. आम्ही त्यांना गुरु मानतोय. ते ज्या वेळा मंचावर असतात त्यावेळेला आमच्यासारख्यांची नक्कीच हवा टाईट होते, पण काळजी करू नका. चौथा चेंडू पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा सध्या हे षटक सुरू. यष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी मात्र कव्हरकडे या पॉईंट चेंडू भिरकावलेले 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. 1 धावेनंतर धाव संख्या पोहोचते ती राऊंड फिगर 8 वर. 4 चेंडू खर्ची झालेले आहेत. प्रत्येक चेंडूला 2 धावा असे हे गणित आहे. 28 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा डाव्या हाताचा हा फलंदाज सज्ज आपल्या खेळाचे प्रावीण्य या ठिकाणी निर्माण करण्याच्या निमित्तानं. तेवढंच तरबेज मात्र समोरचा गोलंदाज या ठिकाणी पाहूया. गोलंदाजी 5वा चेंडू पहिल्या षटकातला. सुंदर उंच पुरा असा चेंडू, याला आपण डायरेक्ट थ्रो म्हणूया. 1 धाव मात्र पूर्ण केलेले, कसलाही स्पर्श नाही मात्र. हॅलो. आणि या ठिकाणी मात्र हॅलो पंच मात्र इशारा दर्शत आहेत. नो बॉलचा इशारा. इथे भाग्य आणि नशीब 2 शब्द लगेच जोडले जात आहेत. नो बॉलचं भाग्य मिळालं, आता नशीब आजमाचं आहे. या ठिकाणी आपण किती धावा घेऊ शकतात. फ्री हिट. सुंदर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 1 2 गडी मात्र मैदानाच्या बाहेर. आपल्याला माहीत असेल हा पॉवर प्ले का लावला गेला, कधी लावला गेला.
यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू होता. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कव्हरकडचा हा चेंडू या ठिकाणी भिरकावलेला आहे. पाहूया, एक धाव पूर्ण केलेली आहे. फ्री हिटची चांगली संधी निर्माण करता आलेली नाही आहे. खेळाडू मात्र त्या ठिकाणी थोडासा संयमामध्ये दिसला. तेवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या पोचली ती 11वर. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू मात्र अजूनही मार्गस्थ होत आहे. अरे भाई, कहा पीछे मार रहे हो. या ठिकाणी मात्र थर्डमॅनच्या दिशेनं 4 धाव पूर्ण केलेले. 4 धावानंतर मात्र धावसंख्या पोचते ती सुंदरसा एक आकडा ज्याला निर्माण केलाय 15 या जर्सीनं. 15 धावा या गुणफलकावर पाहायला मिळतील. या ठिकाणी मात्र पॉवर प्ले 1979 साली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये जो सामना झाला, या सामन्यामध्ये काही तथ्य निश्चित नव्हतं की फिल्डिंग कशी लावायची, क्षेत्ररक्षण कसं लावायचं. आपण ते दृश्य पाहिलं असेल दूरदर्शन किंवा यूट्यूबवर किंवा अनेक माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र तेव्हापासून फिल्डिंगला चांगल्या पद्धतीने एक योग्यता मान्यता मिळाली गेली. आणि 2005मध्ये BCCIनं पॉवर प्ले हे निर्माण केले, जेणेकरून खेळाडूमधला आत्मविश्वास वाढावा. आपण स्ट्रोक, चौके, छक्के कसे मारावेत, खेळामध्ये आपली प्रावीण्यता कशी निर्माण करावी, त्यासाठी पॉवर प्ले निर्माण केलं गेलं. आणि आत्ता हेच बेटेगावचं मैदान सुसज्ज असं महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू या मैदानाकडे आज परतले आलेले आहेत. या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांचा खेळ पाहण्यामध्ये मात्र प्रत्येक खेळाडूची नजर मैदानाकडे लागलेले. दरम्यान पहिलं षटक संपलेलं आहे. 15 धाव्या गुणफलकावर लागलेले आहेत. 28चं लक्ष समोर ठेवलेलं आहे. सरळ चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सरपटी हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू मात्र या ठिकाणी एक खातं खोलण्यासाठी साध्या ग्रामीण बँकेतले खातं मात्र दुसऱ्या षटकातील जे पहिल्या चेंडूने खोललेलं आहे. 1 धावसंख्या पोचली ती 17वर. आणि मान्यवर श्री प्रतापरावजी रत्नाकर अस्सी, ज्यांची ओळख या परिसरामध्ये आहेच, पालघर जिल्ह्यामध्ये, आणि एक उच्चभ्रू असं एक व्यक्तिमत्व ज्यांची ओळख आहे. राऊंड विकेटचा मारा करताना आपण पाहिलं थोडंसं अपील या ठिकाणी आलेलं होतं, मात्र पंचांनी अपील मात्र धुडकावलेलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन सिलेक्टर मात्र हे पंच या ठिकाणी मैदानामध्ये नक्की असेल, जेणेकरून या मैदानाचा चांगला उपयोग आपल्या अनुभवानं, आपल्या निर्णयाने देतील असे हे पंच. पुन्हा एकदा राऊंड विकेट हळूच मात्र रक्षात्मक रूपाने या चेंडूला खेळलं गेलेलं आहे. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. तत्पूर्वी दरम्यान पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी धावसंख्या गुणफलकावर पाहायला मिळेल ती 17 एकावर 7. आणि सरळ स्ट्रेट ड्राईव्ह असा केलेला मात्र या ठिकाणी फक्त 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या पोचली ती पुन्हा एकदा राऊंड फिगरवर 19वर आला तर 19चा इतिहास तुम्हाला मी नक्की सांगेल. सध्या आपण पाहतात जागतिक प्रसिद्धी मिळवलेला ओ हो 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 एकदम वाकडा वेगळा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव असा हा चेंडू. धावसंख्या अजून स्थिरावली ती 18वर. दर्शन, मैदानावरचं दर्शन आणि गोलंदाजी करतानाचं दर्शन, सुरेख अशी गोलंदाजी दर्शनची पाहायला मिळते. फलंदाजाला जखडून कसं ठेवायचं, आपला अनुभव या ठिकाणी पणास कसा लावायचा, हे दर्शनने गुण अंगीकृत केलेले आहेत. सुरेख पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी मात्र काही घोळ होऊ शकतोय आणि नक्कीच या ठिकाणी घोळ झालेला. चला एक संगीत बऱ्याच अंती आपण ऐकलेलं नाही, संगीताचा लाभ घेऊया. धन्यवाद. डीजे ऑपरेटरची तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांनी थोडेसे डोळे झाकलेले आहेत. वामकुक्षी यांची सुरू आहे. तरुण वयामध्ये वामकुक्षी अत्यंत घातक असते, कारण पुढे खूप मोठा मार्ग आपल्याला क्रमण करायचा आहे. कुठे गेले? जाने दे, सोने दो उसको. हाँ, सोने दो, सोने वाले को सोने दो, जगाओ मत वरना साला और भी कोई तकलीफ हो जाएगी. कैसे बताओ, कैसे बताओ ये क्रिकेट का माध्यम कैसे है. बेटेगांव का मैदान पूरे महाराष्ट्र के खिलाड़ियों के जरिए सजा हुआ है, रंगारंग बना है.
हाँ इधर आइए सर, अभी तो बड़े लग रहे हो. धाव संख्या झाली ती 18. हां अरे बापरे, कैलाश खरे, सुयोग खरे. सुयोग म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षणी योग कसा निर्माण करायचा असा सुयोग, आणि निर्णयांती त्या योगातनं आपण मार्ग कसा क्रमण करणार असे सुयोग. याचे आयोजकाचे बंधू षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला मैदानावर. ब्राह्मण समाज, एक क्षत्रिय वंशावली अशी ज्यांचा उल्लेख या भूतलावर केला जातोय. सुरेख पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे, ज्या ठिकाणी कोणी उभा नाही आहे. 4 धावा, 1 बाउन्स, आर पार सीमारेषा पार. मात्र चौकार धावा पोचल्या त्या तिसऱ्या षटकातल्या पहिला चेंडू नंतर 22 वर. खूप सुंदर, आणि आपल्याला 28 धावांचा पट्टा मात्र आखायचा आहे, गाठायचा आहे. सुरेख एक मुलाकात क्या हो गई, एक मुलाकात क्या हो गई उसकी और मेरी, सारा शहर निगरानी में लग गया. बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा टोळवलेला पाहू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण तयार आहे, धावतोय, पलटोय, चेंडूला अडवेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चपलटा खूप आहे या क्षेत्ररक्षकाकडे. नक्कीच आपली भारी शरीरयष्टी यात्रा मात्र धावण्यासाठी कामी आलेली आहे. धाव संख्या पोचली ती 2 डझनवर. अवघ्या 4 धावांची गरज, आणि बरेचसे चेंडू मात्र आपल्या खिशामध्ये जमा आहेत. खूप सुरेख, सुंदर आणि अप्रतिम असा खेळ या मैदानाकडे. वा, आपल्या ताकदीचा उपयोग केला, कलाईचा उपयोग केला. चेंडू समोर येतोय, त्याला टोळवायचं कसं, धाव मिळवायची कशी, ही गुणवत्ता जर एखाद्या खेळाडूमध्ये असली तर मात्र तेवढाच हुशार, तरबेज आणि नाविन्यपूर्ण अनुभव घेतलेला गोलंदाज असतोय. त्यामुळे आपल्या फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्र केलं तर येणारा चेंडू कोणत्या पद्धतीचा असेल हे पाहणं गरजेचं आहे. यूट्यूब आज आपल्याला जगाचा इतिहास सांगतोय. छत्रपती संभाजी महाराज यांचा हा मैदान, यांना दिलेलं हे नाव. पुन्हा एकदा मध्याने चेंडू, आणि या ठिकाणी रक्षात्मक रूप मात्र या चेंडूला दिलेला आहे, आणि सुरेख असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. हॅलो हॅलो, तिसऱ्या षटकातला एक चेंडू मात्र अजूनही मार्गस्थ होत आहे. 2 चेंडू अजून मार्गस्थ. आणि दादा ऑपरेटर कुठे गेले? त्या ऑपरेटरना बोलवा, लई झोप आली त्या माणसाला. अरे काय सांगायचं साहेब. वा, खूप शॉर्ट फाईन लेगचा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मात्र पूर्ण केलेले. हळूहळू स्वप्न आपले या मैदानाकडे साकार करताना फलंदाज, गोलंदाज मात्र थोडेसे कुठेतरी हताश, निराश, हैराण. कारण आमची गोलंदाजी एवढी का कामी आली नाही, कारण आम्ही जो खेळ केला फलंदाजीचा त्यामध्ये अवघ्या 27 धावा आमच्या नशिबी का लिहिल्या गेल्या. नशिबाला दोष देऊ नका. तुमचा सराव, प्रॅक्टिस, अनुभव आणि या ठिकाणी लावला जाणारा एक्सपिरियन्स जर तुमचा असेल तर नक्कीच बलवत्या धावा केल्या जात आहेत. वा, हळूचा, आणि या ठिकाणी पाहूया मात्र पंचाने सरळ इशारा दिलेला आहे. शेवटच्या षटकातला एक चेंडू अजूनही षटक संपलेले. ओके, मात्र वैयक्तिक अनेक धावा आपल्या संघासाठी. हेलो, अरे भाई आप आउट कैसे हो गए? अगर लाइव में आपके घर वाले देखते होंगे तो परेशान हो जाएंगे. आपके लिए कई लोगों ने दुआ की होगी. माननीय केदार वाघापूरकर असे ज्यांचं नाव, आणि अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व, एक कोल्हापूर गावचं स्वप्न ज्याही पाहिलेलं आहे. एक पदाधिकारी, आपल्या संस्थेशी निगडीत आहात. सरकारनं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे.
आपल्या परिसरामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यामुळे त्यांना अहोरात्र ते माध्यम पूर्ण करावं लागतं. धन्यवाद सर. लेकिन आपण पुन्हा एकदा आपल्या सवंगड्याला पुढे संधी दिलेली आहे. आपण बाधून घरी परतलात आणि आपल्या सवंगड्याला मात्र कानमंत्र दिलेलं आहे की पुढील सामना मात्र तुम्ही सांभाळायचा. अवघ्या 1-2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पूर्ण 6 चेंडू मात्र आपल्या हाती आहेत. पाहूया 28 धावांचं लक्ष समोर ठेवायचं आहे आणि ते लक्ष समोर ठेवताना 4 गडी मात्र या ठिकाणी 2 गडी मात्र बाद झालेले आहेत. राऊंड विकेट आणि हळूच काय चेंडू खेळण्याचा हा प्रकार काही कळला नाही आहे. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जात आहे आणि हळूच वेगळा आडी पाहूया. इथे मात्र धावचीत धावण्याच्या नादात आपण यष्टीतीत झालेला धावचीत झालात. हरकत नाही आहे. प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न ते परमेश्वर. माननीय मार्तंड रत्नाकर भाऊ प्रोप्रायटर अर्थात कंस्ट्रक्शन लाईनमध्ये ज्यांची अनेक ठिकाणी ओळख निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये, ज्यांना खरंच मागणी आहे, त्यातले हे खेळाडू आता धावबाद झालेले आहेत. नाही, इथे मात्र थोडंसं विचलित. धाव घावी की न धावी, कारण तेवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि या गोलंदाजीचं पृथ्थकरण जर केलं तर गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा ज्याने 1 वाजून नाही, इथे मात्र हळूच पडलेला टप्पा या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेनंतर मात्र धावसंख्या पुढे सरसावत आहे आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलेला आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेल आमचे दिग्गज समालोचक राहुलजी यांना, राहुलजी धानवा